चला पुढचा प्रश्न, रोमॅन्टिक कोण जास्त आहे किंवा रोमॅन्टिक म्हटल्यानंतर कुठला पदार्थ डोळ्यासमोर येतो? ते जास्त रोमॅन्टिक आहेत आणि मला वाटतं गुलाबजाम हे बेस्ट आहे त्यांच्यासाठी. कॉम्प्लिमेंट मिळाली आहे तुम्हाला. एक गुलाबजामुन तो रसगुल्ला रसगुल्ला खतम अभी. म्हणजे ते जास्त ब्राऊन आहेत ना, ते जास्त गोड आहेत. मी रसगुल्ले आणि गुलाबजाममध्ये फरक काय रोमॅन्टिकच्या बाबतीत असं जर आपण म्हणलं तर काय सांगता येईल किशोरीताई? मी हे सांगेन की गुलाबजाम फॅटनिंग आहे, त्यामुळे ते जास्त गोड आणि जास्त रोमॅन्टिक आहेत. आणि मी रसगुल्ला आहे, म्हणजे डाएट वालं माझं रोमॅन्स असतं. हा, म्हणजे समजा गोड नको असेल तर पाक पिळूनही खाता येतो, हा हो की नाही? हो. ह्याचं उत्तर खरं खरं द्या. पहिल्यांदा सॉरी कोण म्हणतं? मी कुठला पदार्थ ठेवाल? हेल्दी आहे, Green त्यांच्याबरोबर राहणं खूप हेल्दी आहे. सॅलड ठेवलंय त्यांनी, सॅलड. हो. परफेक्ट. तर उत्तर द्या, पदार्थ ठेवा कुठला. कधी सॉरी म्हणतात का नाही म्हणत? बटाट्याची भाजी रोज बनता ऑलरेडी बटाटा हर चीज में मिक्स हो जाता है. खरंच आहे, पण मी तशी काय लॉजिकल उत्तर देत आहेत बघा. कोण जास्त बाडबाड 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 करतं? बडबड 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 भजी. हे तर आय थिंक सगळ्या सीझनलाही चालतं आणि सगळ्यांना आवडतं आणि तितकीच बडबड 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 हे करतात. त्यामुळे ते बोलतात ना, बडबड करतात, ते चांगली बडबड असते पण खूप करतात. मिर्ची रखना मिर्ची. मेरे लिए फॉर अरे तुमच्यासाठी भजिए के साथ अगर मिर्ची नहीं खाएगा तो फायदा क्या हुआ. बोलायला लागली की तिखट मिरची आहे का, असं तुम्हाला म्हणायचंय का? बोलायला लागली तर 100% आहे ना? ते बोलतेही नाही. फायनली हळूहळू मनातलं बाहेर यायला लागलं. मगाशी म्हणत होते भांडत नाही, आता मिरची पर्यंत आले. आता आपल्याला स्वयंपाकघरात जायचं आहे, तिथे पदार्थ करायचे आहेत, पण सरांच्या ऍक्सिडेंटचा तुम्ही उल्लेख केला त्यामुळे त्यांची आम्ही सोय केलेली आहे. हो. त्यांना आम्ही फार त्रास देणार नाही, पण आपण तिकडे मात्र जाणार जोडीने. Yes. स्वयंपाक मात्र जोडीने करायचा आहे. Yes. ते तुम्हाला काही संधी किंवा सोय किंवा प्रॉब्लेम स्वयंपाकघरात जर दोघे गेलो तर हेच करतात स्वयंपाक. हो का? हो, मला करूच देत नाही. पण मी आहे, जोडीला आहे. बरं, एक प्रश्न राहिला. कोणी कुणाला विचारलं माझ्याशी लग्न करशील का? मी विचारलं. दिग्दर्शक एवढा आवडला? फारच. कसं विचारलं, काय म्हणाला? 3-4 वर्ष झाली होती आमच्या फ्रेंडशिपला, ओळखीला वगैरे. आणि आमचे जे पालक होते माझे, त्यांचे सगळे एकमेकांशी अक्षरशः म्हणजे मित्र मैत्रिणीसारखे झाले होते. आणि एके दिवशी माझ्या बहिणीने विचारलं मला, तू लग्न करणार आहेस का दीपकशी? म्हटलं करू शकते का मी? असं झालं म्हणजे. तर मी म्हटलं करू शकते, हां करू शकते. ती म्हणाली, म्हटलं अच्छा ठीक आहे मग. आणि रात्रीचे 11 वाजले होते. मी म्हटलं आता? ती म्हणे विचार ना, लग्न करणार आहे का? आणि मी रात्री 11ला त्यांना कॉल केला आणि म्हटलं हॅलो, माझ्याशी लग्न करणार ना तुम्ही? तर ते म्हणे काय? अगं वेट, उद्या आपण बोलूया, आपण भेटतोय ना उद्या बोलूया ना. तर मी म्हटलं नाही, मी आपलं विचारलं लग्न करणार आहात का माझ्याशी, कारण मला करायची इच्छा आहे. थोडक्यात या लव्ह स्टोरी कडून आम्हाला टिप क्रमांक 3 मिळालेली आहे. तुम्ही माणूस म्हणून चांगले असाल तर मुलगी तुम्हाला रात्री 11 वाजता फोन करून विचारू शकते की माझ्याशी लग्न करणार का.